नरेंद्र मोदीने पेट्रोलचे भाव वाढवल्यामुळे ना आम्ही चालतच निघालो होतो वाघ बघायला कात्रजला. 40 किलोमीटर चालायचं म्हणून पोटात काहीतरी पाहिजे ना म्हणून आधी रस्त्यात खाऊन घेतला आणि कार्टीला पण चारलं. आई एवढं 40 किलोमीटर कोण चालत जाणार म्हणून अगोदर रिक्षा बसलो, नंतर बसला धरलं. तेवढ्यात तक्षीच्या पप्पाचं हे रोजचं रुटीन पण चालू झालं होतं आणि तेच बघत आम्ही पोहोचलो कात्रजला. बापले की वाहून जाणार म्हणून छत्री उघडली आणि मला तर जास्तच ऊन लागत होतं. एवढ्या उन्हात कशाला आलो तर वाघ बोलला होता, तुम्हाला यायचं असेल तर सकाळीच या, तुमच्यासारखं संध्याकाळी मी रिकाम टेकडा नाही. एवढ्या लांबून आणि उन्हात या मांजराला बघायला आलो होतो की काय. नाही सबर का फल बघूयात कसा होतो ते. बरीच वेळ घालवून आम्हाला एक आळशी अस्वल दिसला. मग गेलो बिबट्या बघायला. बिबट्या तर लाजूनच बसला. ज्याला बघायला खास आलो होतो तो वाघ शेवटी दिसलाच. काय ठुमकत चालत होता. पुढे गेलो तर फॉरेनरचा वाघ दिसला. काय जवळून जात होता तो आमच्या. पण आमच्याकडे त्याने डोकून पण पाहिलं नाही. त्याला असं वाटत असणार की काय यांचं रोजच आहे नाटक. मोठे येतात मोबाईल घेऊन माझा फोटो काढायला, पण एक हड्डी पण टाकत नाही. चालून थकलो आणि शेड मध्ये जाऊन बसलो आणि तिथं पण पोरीचा खाऊ खाल्ला. नंतर हरिण पाहायला गेलो आणि काळवीट पण पाहिला. आणि काळ्या कलरची वीट नाही बरं का, हरणाचाच एक प्रकार असतो तो. नंतर गेलो एक मोठा हत्ती पाहायला. अजून तर मगर आणि अजगर पाहायचा बाकीच होता. अजगर तर खूपच लांब लचक होता म्हणून तो उद्याच्या व्हिडिओ मध्ये येणार.